टाटा ट्रस्टसोबत आपण पुन्हा एकदा काही MOUs करून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. टाटा ट्रस्टसोबत आमचा संबंध हा अतिशय जुना आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही विविध क्षेत्रांमध्ये मिनिंगफुल आणि इम्पॅक्टफुल काम केले. टाटा ट्रस्टसारखे पार्टनर्स मिळणं हे देखील महत्त्वाचं आहे, कारण त्याला थोडं फायनान्शियल बॅकिंग देतील आणि ते टाटा ट्रस्टनी जलयुक्त शिवारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याकरता, त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आणण्याकरता, ज्याला आपण असं म्हणू शकतो की लोक चळवळ, अशा पद्धतीनं आपण हे काम करू शकलो. आपण जे काही विविध हॉस्पिटल्सशी MOU केलेले आहेत त्यातनं विशेषतः आपला प्रयत्न असा आहे की मार्जिनलाइज्ड सेक्शन जो आहे सोसायटीचा, त्यांच्याकरता वेगवेगळ्या योजना आपण चालवतो. चीफ मिनिस्टर रिलीफ फंड जो आपण एक प्रकारे अशा पद्धतीनं तयार केलेला आहे की कुठलाच व्यक्ती उपचाराविना मरणार नाही, पैसे नाहीत म्हणून उपचार मिळणार नाही अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण हा फंड तयार केला आणि त्यातनं खूप मदत करतो. पण त्यातही कुठेतरी आपण कमी पडतो. अशा परिस्थितीमध्ये टाटा ट्रस्टसारखी एक संस्था ही आपल्या मदतीला त्या ठिकाणी आली. टाटा ट्रस्टचं याकरता देखील अभिनंदन करतो की त्यांनी मेजर फोकस हा या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भ या भागावर ठेवलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ट्रस्ट किंवा फाउंडेशन चांगलं काम करतात, आम्हाला मदत देखील करतात. पण साधारणपणे एक कल हा असा असतो की मुंबईच्या आसपास जर काम करता आलं तर जास्ती बरं. सो पीपल चूज पालघर डिस्ट्रिक्ट, पीपल चूज ठाणे डिस्ट्रिक्ट, at the most people choose Pune district. Beyond that, sometimes the effort ceases. But I'm very happy that very thoughtfully the Tata Trust has decided to focus exactly on that area which needs your intervention. So I think this is very thoughtful.